शरदचंद्र पवार पक्षाचे नेते अभिजित पाटील यांच्या विठ्ठल साखर कारखान्यावरील साखर साठा जप्त, शिखर बँकेच्या अधिकाऱ्यांनी गोदामाला केलं सील। यवतमाळ जिल्ह्यासाठी कोणती विकास कामं केली हे संजय राठोडांनीच दाखवून द्यावं, संजय देशमुखांचं आव्हान। तर यवतमाळमध्ये कुणी गद्दार असेल तर ते फक्त संजय राठोड आहेत, देशमुखांची टीका। खरी शिवसेना आमचीच, आम्हीच निष्ठावंत आहोत, संजय देशमुख। 5 पक्ष फिरून आले, संजय राठोडांची टीका। तर मला आणि भावना गवळींना उमेदवारी मिळाली नाही, मात्र आम्ही नाराज नाही, पक्षाचं काम करतोय, राठोड यांचं वक्तव्य। महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील यांनी कळंबमधील चिंतामणीचं घेतलं दर्शन। यावेळी राजश्री पाटील यांनी घेतल्या मतदारांच्या गाठी भेटी। ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत शिर्डीच्या साई दरबारी, साई दर्शनानंतर संजय राऊतांची अकोल्यात जाहीर सभा। मुख्यमंत्री आणि संजय राऊत एकाच दिवशी शिर्डीत। धनंजय मुंडे कशा शिव्या देतात याच्या 4 कॅसेट आमच्याकडे आहेत, मुंडेंनी आमच्यावर टीका करू नये, बीडचे महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणेंचं मुंडेंना आव्हान। महाविकास आघाडीमध्ये इंजिनच नाही, तिथे सगळे स्वतःलाच इंजिन म्हणवून घेतात। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा महाविकास आघाडीला टोला, तर केवळ नरेंद्र मोदी यांचं इंजिन देशाला विकासाच्या दिशेने घेऊन जात आहे, फडणवीसांचं वक्तव्य। कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मिळणारे पैसे मोदी सरकारकडून थांबवण्यात आले। फक्त गुजरातमध्ये पिकणाऱ्या पांढऱ्या कांद्यावरील निर्यात बंदी उठवली। शरद पवारांची मोदी सरकारवर टीका, तर शेतकऱ्याच्या हिताचे निर्णय मोदींनी दूरच ठेवले, पवारांचा मोदींना टोला। गुजरातच्या कांद्याची निर्यात बंदी उठवली म्हणजे सरकारला केवळ गुजरातच्या शेतकऱ्यांची चिंता असल्याचं दिसतं। असं असेल तर भाजप केवळ गुजरातला जाऊन मतं का मागत नाही, अमोल कोल्हेंचा संतप्त सवाल। गुजरातच्या कांद्याला निर्यातीची परवानगी, मग महाराष्ट्राला का नाही? मोदीजी देशाचे पंतप्रधान आहेत की अजूनही गुजरातचे मुख्यमंत्री आहेत? महाराष्ट्रावर सातत्यानं होणारा अन्याय सहन करणार नाही, सचिन सावंत यांचं ट्विट। ही जनतेची निवडणूक, जनता तिसऱ्यांदा पंतप्रधान मोदींना निवडून देईल, भाजपचे महाराष्ट्र प्रदेश प्रभारी दिनेश शर्मांचं वक्तव्य। संपूर्ण देशात मोदी सरकार विरोधात वातावरण, इंडिया आघाडीच्या बाजूने जनतेचा कौल आहे, लोक सरकार बदलण्याची वाट बघतायत आणि ती संधी आता मतदारांकडे आहे, विजय वडेट्टीवारांचं विधान। रविवार आणि सोमवार मुंबईमध्ये उष्णतेची लाट, हवामान विभागाचा इशारा। या कालावधीत तापमान 37 ते 38 अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याचा अंदाज। समृद्धीवरील वाहतुकीमध्ये वाढ, उद्घाटनानंतर 16 महिन्यात या महामार्गावरून 82 लाख वाहनांचा केला प्रवास। यातून MMRDCच्या तिजोरीत 631 कोटींचा महसूल जमा। पुणे मेट्रोच्या रुबी हॉल ते रामवाडी या विस्तारित मार्गाला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद। मेट्रोच्या प्रवासी संख्येमध्ये 20,000ची वाढ। मेट्रोचं दैनंदिन उत्पन्न पोहोचलं 12.5 लाखांवर। बेशिस्त रिक्षा चालकांविरोधात वाहतूक पोलिसांची विशेष मोहीम। बेशिस्त रिक्षा चालकांवर 14 दिवसांमध्ये 52,189 दंडात्मक कारवाई। विहिरीतून पाणी आणण्यासाठी गेलेल्या महिलेचा पाय घसरून विहिरीत पडल्यानं मृत्यू। शिरूर कासार तालुक्यातील हिंगेवाडी इथली घटना। मृत महिलेचा पती रुग्ण असल्यानं संपूर्ण घर चालवण्याची जबाबदारी महिलेवर होती। महिलेच्या निधनानं संपूर्ण कुटुंब उघड्यावर। पुण्यामधील अप्पर बिब्वेवाडी परिसरात 15 ते 20 गुंडांकडून दुचाकी, रिक्षा आणि कारची नासधूस। कारवाईबाबत पोलीस गंभीर नाही, रहिवाशांचा आरोप। बीडच्या शिरूर तालुक्यामधील श्रीपतवाडी येथे भगवान बाबा महाविद्यालयामध्ये BScच्या परीक्षा सुरू। परीक्षेची प्रश्नपत्रिका का दिली नाही म्हणून 2 विद्यार्थ्यांकडून प्राध्यापकाला मारहाण। मूलबाळ होत नसल्यानं महिलेचा अमानुष छळ। अंगामध्ये तृतीयपंथीयाचा आत्मा असल्यानं तो बाहेर काढण्याचा बहाणा करून एका विवाहितेला काठीनं मारहाण। अंगामध्ये खिळेही ठोकले। छत्रपती संभाजीनगरच्या गंगापूर तालुक्यामधील जामगाव इथला प्रकार। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।